मॉर्निंग मंडळी. तर आज आपला ब्लॉग काढतो मी 4-5 दिवसाच्या बाद. तर आता आलो आम्ही इकडे नाश्ता करायला. तो बघू शकता तुम्ही आमच्या इकडचा पुरा लोकेशन बघू शकता तुम्ही. हे बस. तर आता मी चाललोय घरी, तुम्हाला दाखवतो अजून पुढं. तर आता मी बसलोय गाडीवर, बघू शकता. एक मागे एक बघू शकता. तर आता आपण खूपच वेळानंतर आज ब्लॉग चालू करतोय मी. तुम्हाला डब्बा द्यायचा होता म्हणून. कारण की मी माझ्या लाईफमध्ये लय प्रॉब्लेम क्रिएट करत होतो. तर आता त्याचा काय सोल्युशन झाला नाही. तरी पण मी आज ब्लॉग काढतोय, दाखवतो तुम्हाला अजून पुढे गेल्यावर. भेटूया आपण काच वेळानंतर. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर गाईस, तर आमच्या इकडे झालं आहे फेमस आदर्श पार्क आहे. बघू शकता तुम्ही मागं, बघू शकता पुढं पुरा आदर्श पार्क आहे गाईस. तर इकडं रस्ते पहिले रस्ते नव्हते गाईस. तर आता रस्ते सगळा बनत लागला आहे. अजून तुम्हाला पुढं दाखवतो मी. आता गाजंगी हॉल तिकडे लग्न सगळं होतो. तुम्हाला दाखवतो मी. ज्याला पण लग्न करायचं असेल, जो भिवंडीत राहत असेल, लग्न उत्सवा, तर आपल्या गाजंगी हॉलमध्ये येऊ शकता तुम्ही. बुकिंग आता माहीत नाही मला, तुम्ही फक्त तिकडे कोणाला पण विचारू शकता. जय जय महाराष्ट्र, जय शिवसेना. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागं आदेश बाग आहे काय. तर आता मी चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी बुकचा बागला. बघू शकता तुम्ही पुरा बुकचा बागला आहे. बघू शकता काय योगाचा चाललाय. तर दाखवतो काय, आमच्या इकडची नदी दाखवतो तुम्हाला. माहीत केस तर खूप वाढलेत. नुसतं उद्या नाही तर परवा केस कापायचा प्लॅन. एवढे केस झालेत की माझ्या गेले 4 टकऱ्यांना पण दिले तर कम पडते. काय मोठी नदी आहे ते तुम्हाला दाखवतो अजून पुढं. काहीच तर गौशाला पैसे आलं. बघू शकता मागं पुढे गौशाला आहे. आणि इथं लय मोठा बाबाजीचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही पुढं बाबाजीचं मंदिर. तर आता इथून चालू आपण आलो आता सध्या खुले गावात. तर आता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट मेटपाडा. चला मग भेटू आपण.